आणि सगळे फ्रेंड्स, एक अत्यंत महत्वाच्या विषयाचेर आता तुम्ही फेजिनोचे विचार आयकले आणि बरोबर आसा. गोंय आमी राखपा जाय, गोंय फुडली जनरेशना खातीर दवरपा जाय. कसो दवरपा जाय हेजेर बी तेणें उतर सांगलें आसा. आनी ह्या गोंयांत सगळ्यांत पयलीं येवपी कोण आसत जाल्यार ते आमचे एस.के. भाव आसात. आज ट्रायबल लोकांचेर खूब अशे अन्याय जाता, खूब अशी चळवळी चलतात आनी ह्यो जमनी राखपाचें पयलीं काम सुद्दां आमच्या ट्रायबल लोकांनी केलां. ताका इंडिजिनस पीपल म्हणटात. फर्स्ट सेटलर आज तेंचे कडेन जमीन आसा म्हणून म्हाका दिसता गोंय थोडेशें ग्रीन दिसता. म्हादईचो इश्यू जाला ना, ते बरेचशे शेताचो विचार आयलो. बाबा फेजून धरून तुमीच एक ऑर्डर पास केल्ली की अग्रिकल्चर लँड कॅनॉट बी यूज फॉर एनी अदर पर्पज, इज निवड टेन्युअर ओनली. पण ते आज तशें मेंटेन जायना. माननीय मुख्यमंत्र्याकडे म्हाका याद केल्लें दिसता, तुम्ही एक डेलिगेशन होम मिनिस्टर घेवन गेल्ले एसटीचे रिजर्वेशना सकयल. आज आमचे सभापती आसात की तांकां बी याद करता की गोंयच्या ट्रायबल लोकांक रिजर्वेशन केन्ना मेळटले. 12% हे पॉप्युलेशन आसा. आमी सेंट्रल गव्हर्मेंटाचें अभिनंदन करता. 13 ऑगस्टाक 2024 हो ऍक्ट जाल्लो आसा. व्हाय इट इज नॉट इम्प्लिमेंटेड? हू हॅज टू इम्प्लिमेंट? आनी ह्या लोकांक केन्ना जास्त न्याय मेळटलो? म्हाका दिसता म्हजें प्रपोजल आसा, बिकॉज आफ्टर लेजिस्लेटिव्ह दिस इज द हायेस्ट फोरम. हांगा आतांचे प्रेसिडेंट, ऑल टायप ऑफ very VIP persons are here. This is the voice of the tribal people, of the 12% of the population. I hope 2027 हे आमचे इलेक्शन ड्यू आसा. Whether these people will get justice in 2027? These people already lost 4 elections. How many more you want? So, here, Chief Minister, विचार करतो आणि 2027 ह्या लोकांचो जो कॉन्स्टिट्युशनल रायट आसा तो मेळून दिवचो. आमी शेतकऱ्यांच्या मुवमेंटांतल्यान आसा. आमी म्हणटात खूब पिकोवपा जाय, खूब पिकोवपा जाय. पण वेदर द फार्मर इज गेटिंग द एम्पल एज पर हीज रिक्वायरमेंट ऑफ द इनकम, आय से नो. आयज तांकां रस्त्यार बसोवन आपल्या म्हाल विकचो पडटा. दॅट इज बी पॉलिसी. आमची एग्रीकल्चर पॉलिसी केल्ली आसा. बट फार्मर्स आर नॉट getting that much importance. आणि म्हणून हे कोऑपरेटिव्ह जे आसा, आज म्हाका दिसता इन अदर स्टेट्स जे कितें प्रोड्यूस आसा ते गव्हर्मेंट म्हणजे सपोर्ट प्रायस घेवन घेता. पण गोंयांत तशी पॉलिसी ना. ओन्ली हॉर्टिकल्चर जे आसा ते हॉर्टिकल्चर जे आमचे कॉर्पोरेशन आसा ते बाय करता. बट अदर कमोडिटीज सी कॅश्यू, कोकोनट आर नॉट परचेज अँड देर इज नो मार्केट. सभापती तुम्ही ज्या भागातून येतात, माननीय मुख्यमंत्री त्या भागात येतात, जो आमचो जो बेज आसा अग्रिकल्चर जो आसा, विलेज एरिया आसा, हेतून आनी दुसरो तांकां पर्याय ना. मायनिंग आसता ते स्टॉप जाल्ले आसा. सो ओन्ली आमचो विलेजर्सांचो जो सर्वायवल जो आसा तो अग्रिकल्चर इट हॅज टू बी प्रोटेक्टेड. आमी काजूच्या सोसायटींतल्यान कोऑपरेटिव्ह काम करतात. काजूक जसो रेट जाय तसो मेळना. कॅश काजू हे कमी जायत आसा. आमचे कडेन एक युनीक प्रोजेक्ट आसा आमच्या आदर सोसायटी ऑर्गेनीक कॅशू. आनी मुख्यमंत्र्याक मुद्दम सांगून दिसता, आपेडा जे तुम्ही गोंयांत हाडपाक सोदतात, दिस आपेडा इज पुटिंग लॉट ऑफ रिस्ट्रिक्शन टू ऑर्गेनीक. आनी ऑर्गेनीक कॅशू जर करपाक जाय जाल्यार जी रिस्ट्रिक्शन आसा, फॉर एक्झाम्पल नॉट मोर दॅन 500 मेंबर, मागीर पर्टिक्युलर इन्स्पेक्शन, कॉस्ट, हे सगळे फॅक्टर म्हाका दिसता आसपाक जायना. तुम्ही आमचे वेलकम करता. तुम्ही हांगा आपेड्याचे ऑफिस हाडपाक सोदतात. ही काही सजेशन आसात. आनी म्हाका दिसता हेंचे हांगा राजारावान म्हणटा तशें की आमी हांगा उलयतात ताचें इम्प्लिमेंटेशन जावपाक जाय, ताचें रिकॉर्डिंग जावपाक जाय, ताचें फॉलोअप जावपाक जाय. आनी नेक्स्ट टायम सुद्दां आमकां कळपाक जाय वॉट हॅज डिस्कस पास्ट, वेदर वॉट पर्सेंट इज इम्प्लिमेंटेड. थँक्यू.